कुणाचं घर वाहिलं, कुणाची जनावरं वाहिली, कष्टाने उभी केलेली पिकं बुडाली आणि बळीराजा आसमानी संकटासमोर उघडा पडला। महाराष्ट्रातील खरीप हंगामात मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांवर या आपत्तीचा मोठा फटका बसला असून लाखो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। या भीषण परिस्थितीवर राज्य सरकारने तातडीने प्रतिसाद देत शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई मदतीची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या मदतीचे वितरण तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आता ही मदत कुणाला कशी मिळणार, कधी मिळणार, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली असून हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्याने बळीराजावर संकट कोसळले। नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत नुकसान भरपाई पोटी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यंदाच्या खरीप हंगामामधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जाहीर केला असून ही रक्कम आजपासूनच वितरित केली जाणार आहे। महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार तब्बल 31,64,000 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास गमावण्याच्या धाकेपोटी शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम झालाय। या गंभीर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 2215 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे। ही मदत जून ते ऑगस्ट 2025 या दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी देण्यात येणार आहे। विभागीय बघता छत्रपती संभाजीनगरला 721 कोटी, अमरावतीला 565 कोटी, नागपूरला 23 कोटी, पुण्याला 14 कोटी आणि नाशिकला 13 कोटी आणि कोकणला 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 10,35,000 शेतकरी, अमरावती विभागातील 7.88 लाख शेतकरी, पुणे विभागातील 36,000 शेतकरी आणि नाशिक विभागातील 24,000 शेतकरी आणि नागपूर विभागातील 37,000 शेतकरी या मदतीत समाविष्ट आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना मदत करण्यास सरकार कमी पडणार नाही। केंद्र सरकारची मदत घेतली जाईल, पण तातडीची मदत राज्य सरकार स्वतः करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पिकांसह जमिनीच्या पुनर्वसनावरही मदत देण्याची मागणी केली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी ठराविक पिकाच्या आधारावर मदत ठरवण्यात आली आहे। कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर 13,600 मदत दिली जाईल, ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, तूर आणि मूग यांचा समावेश आहे। 2 हेक्टरसाठी एकूण मदत 27,200 रुपये आहे, तर बागायती किंवा पाटबंधारी पिकांसाठी प्रति हेक्टर 27,000 मदत दिली जाईल आणि 2 हेक्टरसाठी एकूण मदत 54,000 ठरवण्यात आली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास थेट आर्थिक आधार मिळणार आहे। शिवाय शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी आणि जनावरांच्या नुकसानीसाठी ठराविक मदत जाहीर केली आहे। जमीन खरवडून निघाल्यास प्रति हेक्टर 47,000 रुपये, म्हैस किंवा गाय मृत्यू झाल्यास प्रति जनावर 37,000 रुपये आणि वासरू मृत्यू झाल्यास 20,000 रुपये, तर कोंबडी दगावल्यास 100 रुपये इतकी मदत दिली जाणार आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फक्त पीकच नव्हे तर जनावरांचे नुकसानही भरून काढण्यास आर्थिक मदत मिळणार आहे। महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत विरोधक आणि इतर नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संकटाला नैसर्गिक आपत्ती मानून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे। त्यांनी पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी करण्याचं महत्त्व सांगितलंय। सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, असं त्यांनी नमूद केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की सगळेच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन आलेले आहेत। त्यांनी स्वतः काही जिल्ह्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर विस्ताराने चर्चा झाली आहे। आतापर्यंत 975 मिलीमीटर पाऊस झाला असून हा सरासरीपेक्षा 102% जास्त आहे। केंद्र सरकारची मदत नक्कीच घेतली जाईल, मात्र त्यासाठी राज्य सरकार थांबणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन धाराशिव मधील बेळगाव भागात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला। पण मी काय पैसे घेऊन फिरतो का, असं उत्तर महाजन यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना चांगलंच धाब्यावर धरलं। जनावरे दगावली असून आम्हाला तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मी प्रशासनाला सांगून मदत करायला सांगतो, मी पैसे घेऊन आलो नाही, असं वक्तव्य महाजन यांनी केलं। शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करता
करताच काढता पाय घेतला, तर दुसरीकडे जिथे जिथे नुकसान झालंय तो अहवाल लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी सगळे शासनाचे अधिकारी प्रयत्न करतायत। ओला दुष्काळ मागणीवर शेतकरी कुठेही चुकीचे नाही, ते खूप अडचणीत आहे। कधी दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते, तर कधी अतिवृष्टी होते, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। ओला दुष्काळाबद्दल राज्याचे केंद्राचे काही वेगळे निकष असतात, त्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे करतीलच, पण शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशी मदत होईल हा आमचा शासन म्हणून प्रयत्न आहे। शेतकऱ्याला अडचणीच्या काळात मदत करणं याला आमचं प्रथम प्राधान्य आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आलेल्या अतिवृष्टी आणि वादळाच्या संकटावर राज्य सरकारने तातडीने आणि व्यापक उपाययोजना करून प्रतिसाद दिलाय। पिकांचे, जमीन आणि जनावरे यांचे नुकसान भरून काढण्यासाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल। याशिवाय विरोधक आणि इतर नेत्यांच्या सूचनांचा विचार करून मदत योजनांमध्ये सुधारणा केली जाते, जेणेकरून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तातडीची आणि प्रभावी मदत मिळू शकेल। शेतकऱ्यांच्या या अडचणीत राज्याचे प्रशासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि पुढील दिवसातही त्यांच्या हितासाठी सतत प्रयत्न सुरू राहणार आहेत। पण या सगळ्यांवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।